तर जालन्यामध्ये महिला बाल विकास कार्यालयात लाडक्या बहिणींची गर्दी पाहायला मिळते। ई-केवायसी मध्ये झालेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी लाभार्थी महिलांनी रांगा लावल्या। चुकीची ई-केवायसी झाल्यामुळे अनेक महिला लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून वंचित आहेत। ई-केवायसी साठी एकच दिवस शिल्लक राहिल्याने महिलांनी गर्दी केली होती। तर अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकललेल्या आहेत। राहुरी बारामती विधानसभा पोटनिवडणुकीमुळे हा निर्णय घेण्यात आला। 31 मे 2026 पर्यंत निवडणुका पुढे ढकलण्याचे शासनाचे आदेश आहेत। तर सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिलेल्या संस्थांच्या निवडणुका आता होणार आहेत। तर टीव्हीके पक्षाचे प्रमुख आणि अभिनेता थलपती विजयने तमिळनाडू विधानसभेच्या सर्व 234 मतदारसंघांसाठी उमेदवारांची घोषणा केली आहे। थलपती स्वतः हा 2 जागेवरून निवडणूक लढवणार आहे। तर विजयने आपल्या ड्रायव्हरच्या मुलालाही आमदारकीचे तिकीट दिले। तिकीट मिळताच थलपती विजयच्या ड्रायव्हरच्या मुलाला अश्रू अनावर झालेले होते। तर आता बातमी आहे सांगलीमधून। सांगलीच्या मिरजमध्ये कोयत्याचा धाक दाखवून लूटमार करणाऱ्या सराईत गुन्हेगाराची पोलिसांनी धिंड काढलेली आहे। सौरभ पोद्दार ह्या मिरजेतील गुन्हेगार असून त्यानं अन्य तिघांच्या साथीनं दद्दस कॅफे या कॅफे चालकाला जीवे मारण्याची धमकी देऊन रक्कम लुटलेली होती। या प्रकरणी एका अल्पवयीन गुन्हेगारासह 4 अटक केली आहे। तर जालन्यातील भोकरदनमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे लग्नाचा मंडप उडाला। यावेळी वराडी मंडळींची धावपळ झाल्याचं पाहायला मिळालं। तर जालन्यातील भोकरदनमधली ही दृश्य आहेत। वादळी वाऱ्यामुळे लग्नाचा मंडप उडालेला आहे। भोकरदनमधली ही दृश्य आता समोर येत आहेत। यावेळी वराडी मंडळींची धावपळ झाल्याचं देखील पाहायला मिळालेलं आहे। तर सिन्नर तालुक्याला अवकाळी पावसाचा तडाखा बसलेला आहे। गारपिटीसह झालेल्या वादळी पावसामुळे शेतकरी हवालदिल झाल्याचं पाहायला मिळते। पावसामुळे काढणीला आलेल्या पिकाचं मोठं नुकसान झालं। दुसरीकडे संभाजीनगरच्या पैठण शहरासह ग्रामीण भागांमध्येही वादळी वाऱ्यासह गारपिटीचा तडाखा बसलेला आहे। तर संभाजीनगर शहरातील बाजारपेठेमध्ये पाकिस्तानी बनावटीच्या ब्युटी प्रोडक्टची सर्रास विक्री होत असल्याचा आरोप मनसेने केला होता। या प्रकरणाची दखल घेत पोलिसांनी तात्काळ कारवाई करत अशा प्रकरणाची विक्री करणाऱ्या 3 दुकानदारांना ताब्यात घेतलं। त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। या गुन्ह्यामध्ये तपास अधिकारी यांनी 3 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत। आज त्यांना पीसीआरला समोर हजर करण्यात येईल। प्राथमिक अशी माहिती आहे की कालच गुन्हा दाखल झाला आहे। माहिती अशी आहे की हे ब्युटी प्रोडक्ट होते आणि विविध त्याच्यात जप्त केलेले विविध प्रकारचे प्रोडक्ट आहेत, परंतु ब्युटी प्रोडक्ट होते एवढं सांगता येईल। त्याच्यामध्ये आता एक्झॅक्ट त्या प्रत्येक क्रीमचा यूज समजलं तर लक्षात येईल। गोरं होण्यासाठी वगैरे असं काही क्रीम? हो, ग्लोरी वगैरे तसंही सांगता येईल। आता ते जे प्रत्यक्ष वापरकर्ते आहेत त्यांच्याकडून कळेल, आरोपी अटक आहेत त्यांच्याकडूनही कळेल, परंतु ब्युटी प्रोडक्ट आहेत ते वापरू शकतात गोरं होण्यासाठी।